नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। आज दुपारी 1 वाजता ते छत्रपती संभाजीनगर येथून अंतरवाली सराटी या गावासाठी निघणार आहेत। मात्र त्यापूर्वीच अंतरवाली सराटीमधून एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे गावातील काही जणांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे गावातीलच काही जणांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला होता। उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारलाय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजासाठी सरकारनं स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवरती अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं। अखेर सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, मात्र त्यांनी आता आपल्या मागण्यांसाठी सरकारला नवीन डेडलाईन दिलेली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला ओबीसी समाजामधनं मोठा विरोध होतोय। ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते। दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे। ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत। त्यांचा हा दौरा या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा मानला जातोय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहणं जास्त गरजेचं आहे की अंतरवाली सराटीमध्ये गेल्यानंतर त्यांना विरोध होतो की नाही ते। आम्ही या सर्व बातम्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।